मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा तब्बल 92 मतांनी पराभव झालेला आहे. कोणी कोणाचं नसतं हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि मत्साजोग गावानं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की या जगामध्ये माणुसकी काय असते हे आपल्याला माहिती नाही. नेमकं काय घडलंय? संतोष देशमुखांच्या पत्नी यांचा नेमका पराभव का झाला? नेमकं काय घडलंय? हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, संतोष देशमुख ज्या माणसाने गावासाठी आपलं आयुष्य वेचलं, एका दलित समाजाच्या कुटुंबावर, एका दलित समाजाच्या कुटुंबाच्या मुलावर संकट कोसळलं, त्याला धमक्या दिल्यात, त्याला मारहाण झाली, म्हणून एक संतोष अण्णा देशमुख नावाचा मत्साजोग गावचा सरपंच तिथे धावून गेला आणि त्या सरपंचानं त्या दलित पोराला वाचवण्याचा प्रयत्न केला, वाचवलं सुद्धा, आणि त्याच्यावरचे वार स्वतःच्या अंगावर घेतले आणि फुकटचा वाद हा त्याचा त्या टोळीसोबत झाला. संतोष देशमुखांचा वाद झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं संतोष देशमुखांनी जे केलंय ते कुठेतरी चांगलं केलंय. एखाद्या दलित कुटुंबाच्या पोराला जर अशा प्रकारची वागणूक मिळत असेल, तो वॉचमॅन आहे म्हणून अशा प्रकारचे काहीतरी त्याला मारहाण केली जात असेल, तर आपला गावचा सरपंच जाऊन लढतोय तर खरंच सरपंच आपला महान आहे. पण त्या सरपंचाला माहित नव्हतं की आपल्यावर असं एक संकट ओढवणार आहे की त्या संकटामुळे आपलं अख्खं आयुष्यच बर्बाद होणार आहे. आणि असंच झालं. सरपंच संतोष देशमुखांची हत्या क्रूरपणे करण्यात आली. फक्त तो वाद होता, थोडीफार हाणामारी होती, आणि या सगळ्या वादामुळे सरपंच संतोष देशमुखांचा खून झाला. अख्ख्या गावासाठी किंवा मत्साजोग गावासाठी आजपर्यंत त्या माणसानं एवढ्या योजना आणल्या होत्या की अवघ्या महाराष्ट्रामध्ये मत्साजोग गावचं एक आदर्श गाव म्हणून त्यांची ओळख झालेली होती. मात्र त्यांचा पराभव का झाला? त्यांच्या पत्नीचा पराभव का झाला? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पराभव झाला हे आपण बऱ्याच लोकांना पाहायला मिळालं की आपल्याला व्हिडिओतून काही लोकांकडून ऐकण्यात मिळाले की हा जो आहे पराभव तो धनंजय देशमुख यांच्यामुळे झालेला आहे. कुठेतरी पैशाचा वर चढ दाखवण्याचा प्रयत्न किंवा कुठेतरी मीडियावर वेगळीच गोष्ट बोलण्याचा प्रयत्न धनंजय देशमुखाकडून होत असल्याचा सुद्धा दावा काही लोक करत आहेत. मात्र याच्यामध्ये राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त होती एक संवेदनशीलता, आणि जी गावाने दाखवायला पाहिजे होती तीच कुठेतरी स्वरूपानंद देशमुख यांच्या विरोधामध्ये जे काही आहे ते सरपंच संतोष देशमुखांची पत्नी उभा राहिल्या होत्या. मात्र गावानं कुठलीही संवेदनशीलता न दाखवता थेट स्वरूपानंद देशमुख यांना 92 मतांनी विजय करून दिलेला आहे. म्हणजे आता या सगळ्यांचा जबाबदार स्वतः धनंजय देशमुख आहेत की स्वतः नेमकं कोण आहे, का स्वतः देशमुख परिवार आहे, याचा आत्ताच अंदाजा लावणं हे मात्र कठीण आहे. मात्र गावाच्या दृष्टीने जर आपण पाहायचं म्हटलं किंवा माणुसकीच्या दृष्टीने जर आपण पाहायचं म्हटलं तर तिथं माणुसकी हारलीये हे आज आपल्याला पाहायला मिळाले. कारण सरपंच संतोष देशमुखांनी आपलं एक आयुष्य पणाला लावलं होतं गावासाठी. गावाचं कल्याण करायचंय आणि गावाच्या मुलाबाळाचं, गावाच्या पोरांचं, कारण आजपर्यंत स्वतः त्या माणसानं कधी घर बांधलेलं नव्हतं आणि घरासाठी सुद्धा स्वतःचा खर्च त्याने केलेला नव्हता. तरी सुद्धा या गावातल्या लोकांनी त्यांच्या पत्नीवर अविश्वास टाकला. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची एक मोठी संधी होती. ती संधी या मत्साजोग गावकऱ्यांनी धुडकावून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज सरपंच संतोष देशमुखांना सुद्धा हे वरून बघून वाईट वाटत असेल की आपल्या पत्नीचा पराभव झाला. आजपर्यंत माझ्या नावाचा दरारा त्या गावात होता, ज्या गावामध्ये संतोष अण्णा देशमुख यांचं नाव घेतलं की विरोधक सुद्धा डगमगायला लागायचा, विरोधक सुद्धा तयार व्हायचा नाही की मला उभारायचं यांच्या विरोधात म्हणून, कारण पैसा वाया जाईन अशा प्रकार सुद्धा त्या विरोधकांना वाटायचं. मात्र आज जी गोष्ट घडली आहे ती गोष्ट खरंच धक्कादायक आहे. आणि बीडला तर सोडत, पण अवघ्या महाराष्ट्राला हा धक्का देणारा निकाल समोर आलाय आणि या निकालामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन हादरली आहे. आता अजित पवार यांची सुद्धा जे काय आहे ते अपघात झाला, त्यानंतर तिथे पोटनिवडणूक आहे, त्या ठिकाणचा जर निकाल अशा प्रकारचा जर फिरला किंवा अशा प्रकारची जर काही माहिती आली तर महाराष्ट्रामध्ये नेमकं वातावरण काय होईल हे बघणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या निकालावर? तुमचा मत कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि हो, अजित पवार यांच्या सभेमध्ये सुद्धा किंवा अजित पवारांची जी काही पोटनिवडणूक आहे
त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा नेमकं काय होईल तुमचं मत सुद्धा नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.